नमस्कार माझे मित्रमैत्रिणी, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहे. ESIची व्हॅकन्सी निघालेली ही. ह्या ठिकाणी नाही का व्हॅकन्सी आसामची आहे ही. गुवाहाटी ह्या ठिकाणची व्हॅकन्सी आहे आसाममधली. तर आपण हे ESIची व्हॅकन्सी निघालेली ती बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये वॉक इन इंटरव्ह्यू आहे फॉर रिक्वायरमेंटमध्ये. होमोपॅथीसाठी आहे फिजिशियनचे. पार्ट टाईम बेसिकचा हा जॉब आहे ह्याच्यामध्ये. यामध्ये नाही का होमोपॅथिकवाल्यांसाठी नाही का एक पोस्ट आहे ह्या ठिकाणी. इंटरव्ह्यूची डेट पण दिलेली आहे 6/7/2026. मंडेला 10 वाजता इंटरव्ह्यू घेणार आहेत. याच्यामध्ये आपल्याला एज लिमिटेशन दिलेलं आहे 35 वर्षापर्यंत आपण हे अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये कॅटेगरी EWARसाठी आहे. याच्यामध्ये ST SC OBC ऑल सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्यात रूल्स अलाउड केलेले आहेत ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी नाही का त्यांनी क्वालिफिकेशन काय सांगितलं ते बघणार आहोत आपण. क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी डिग्री सांगितलेली आहे होमोपॅथीची. युनिव्हर्सिटीच्या ह्याच्यामध्ये कंप्लीट पाहिजे, स्टेट बोर्डची पाहिजे काउन्सिलिंगची. आणि ह्याच्यामध्ये होमोपॅथीचं आपलं सेंट्रल काउन्सिलिंगचं सर्टिफिकेट पाहिजे. आणि एनरोलमेंटमध्ये आपलं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे होमोपॅथीमध्ये. ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशनचं कंप्लीट पाहिजे आपलं. तर याच्यामध्ये नाही का आपल्याला पेमेंट दिलेलं आहे. पर मंथला आपल्याला पेमेंट असणार आहे 50,000 एवढा पेमेंट असणार आहे. आणि ड्युटी ही नाही का 5 तासाची आहे. 5 ते 6 तासाची ह्याच्यामध्ये ड्युटी असणार आहे वीकली. याच्यामध्ये काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जनरल इन्स्ट्रक्शनमध्ये काय सांगण्यात आले आहेत बघूयात. याच्यामध्ये रिक्वायरमेंट आपल्याला जे आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहे सिलेक्शनचं कॅन्डिडेटचं. तर हे आपल्याला क्लेम करायचं आहे. सर्व्हिस द हॉस्पिटलसाठी लागणार आहे, म्हणजे ESIचं हॉस्पिटलसाठी लागणार आहे. याच्यामध्ये कॅन्सर फील्डअप पण असणार आहे. त्याच्यामध्ये पोस्टिंगचं असाइनिंग करणार आहेत, रिझन अपॉइंटमेंट घेणार आहेत आणि ऑथॉरिटी पण देणार आहे. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेणार आहे ह्यांनी. डायरेक्ट इंटरव्ह्यू बेसवरती आपलं जॉईनिंग असणार आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये नॉन ऑब्जेक्टिव्ह सर्टिफिकेट, म्हणजे काही एम्प्लॉयचं इंटरव्ह्यू घेता वेळेस नाही का नॉन ऑब्जेक्टिव्ह सर्टिफिकेट लागणार आहे याच्यामध्ये. आणि आपली जे डॉक्युमेंट्स आहेत सगळे ते डॉक्युमेंट त्यांना द्यायचे आहेत. आणि ह्या ठिकाणी आपल्याला अपॉइंटमेंटच्या वेळेस नाही का ते स्टार्टिंगला आपल्याला 50,000चं पेमेंट असणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपले 30,000 हे डिपॉझिट म्हणून घेणार आहेत त्यांनी. या ठिकाणी काही डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट दिलेली आहे त्यांनी, ती बघूयात आपण आता. तर ह्या ठिकाणी 2 रिसेंटली पासपोर्ट फोटो पाहिजे आपले. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे. एज प्रूफसाठी 10वीचं बर्थ सर्टिफिकेट किंवा 10वीचं पासआउट सर्टिफिकेट पाहिजे आहे. एज्युकेशनचं आपलं क्वालिफिकेशनचे सर्टिफिकेट लागणार आहे. SC ST कॅटेगरीचे सर्टिफिकेट लागणार आहे ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला ते ओरिजिनल द्यायचे आहेत त्यांना. आणि ह्या ठिकाणी त्यांनी आपल्याला इंटरव्ह्यूचं सांगितलं आहे. चेंबर ऑफ द डॅन ESI मॉडेल हॉस्पिटल बेलोटा गुवाहाटी ह्या ठिकाणी आहे. रिपोर्टिंग टायमिंग आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेसच ते सांगणार आहेत. आणि 2 hours प्रायोरिटी टू टाईम इंटरव्ह्यू, म्हणजे 2 तासाचा हे इंटरव्ह्यू घेणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला इंटरव्ह्यूच्या वेळी जायला पाहिजे. इंटरव्ह्यू 10 वाजता स्टार्टिंग करणार आहेत ते. तर अर्धा घंटा आधीच आपल्याला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल. आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रोफेशनल कोडनुसार आपला ड्रेस वगैरे सेटअप व्यवस्थित करून जायचं आहे. आणि आपल्याला डॉक्युमेंट वगैरे आपले कॅरी करायचे आहेत व्यवस्थित. ह्या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू घेणार आहेत ते डायरेक्टली. तर आपल्याला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण ह्या ESIच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता ॲप्लिकेशन भरताना. आणि 4/7/2026ला हे लास्ट ईमेल आपण पाठवू शकतो त्यांना. ईमेल पाठवायचा आहे आपल्याला जर इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर. तर ही आपली नाही का ESIची होमोपॅथीची आजची वॅकन्सी होती आपली. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.